हे थाट उभं केलं आहे. आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला हे उपस्थित मान्यवर, त्याच्यामध्ये भरतजी भोईर साहेब उपस्थित होते, उपस्थित ग्रामस्थ किसनजी माने साहेब त्यावेळेला उपस्थित होते. आणि त्यावेळेला टिपलेलं एक क्षणचित्र आहे. बरोबर शाळेच्या मागच्या बाजूला डॉक्टर DJ गालवणकर स्मारक विद्यालय अर्नाळा त्याचं हे मैदान, ज्या मैदानावरती आपण पावसाळ्यामध्ये खूप सारा खेळ करत असतो, खेळण्यासाठी येत असतो, त्याच मैदानावरती आता JKCC बिग बॅश लीगचं 4थं संस्करण 4थं पर्व चालू आहे. विविध अँगलनी त्याच्या बाजूला असलेली झाडं जे सावलीचा आनंद देतात, बाजूला असलेले स्टँड मॅचला बसून बघण्याचा आनंद देतात, आणि मधला हा JKCCचा लोगो जे गेले कित्येक वर्ष सगळ्यांना जुना कोळीवाड्यातल्या सर्व खेळाडूंना वेगळी ओळख देऊन गेला आहे. आमच्या त्या मुख्य बॅनरच्या वरचा तो स्लायडर सांगून देतो कोणत्या संघांमध्ये मॅच आहे, सांगून देतो कोणत्या वेळेला काय घडलं आहे, चौकार आल्या की षटकार आल्या की विकेट आली की रिव्ह्यू रेफर केला गेला, या साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. तुर्तास जावत मॅचच्या दिशेने सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला हेमंत गाडीगावकर, दुसऱ्या बाजूला राम गाडीगावकर. बॉलिंग मार्कवरती साईश गबस. पहिल्याच बॉलवरती टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी पाठवलं, एका धाव्याने श्रीगणेश केला धावफलकाचा. नियम काय आहेत गंभीर पाटीलांना आम्हाला हळूच सांगितलं, नियम सांगणं गरजेचं आहे. तर तुमच्यासाठी 9 खेळाडूंचा समावेश आहे. सर्कलच्या आतमध्ये चॅलेंजिंग ओव्हरला 2 खेळाडू राहतील. मग तुम्ही ऑफ साईडला लावा किंवा ऑन साईडला, इट्स युअर चॉईस, तो तुमचा प्रश्न आहे. पण पहिल्या षटकामध्ये जर का चॅलेंजिंग ओव्हर नाही घेतली तर मॅन्डेटरी दुसऱ्या षटकामध्ये एम फॉर मोशन ती तुम्हाला चॅलेंजिंग ओव्हर घ्यावी लागणार आहे. लकी ड्रॉ सुद्धा काढला जाणार आहे, जो या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे. मी लकी ड्रॉ काढण्यासाठी विनंती करेल. लकी ड्रॉचे आमचे चला नावं लिहिलेली असेल तर या. येस पंच, नो बॉल, फ्लाईटचा नो. पंचांनी नोचा इशारा दिला, त्यानंतर पंचांच्या निर्णयाला रेफर केलं. पंचांनी सांगितलं की आम्ही तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा जाऊ. थँक्यू वैभव पाटील, आपण पंचांच्या भूमिकेमध्ये उभे आहात त्याबद्दल. लेट्स सी नक्की चेंडू किती उंचीवरती गेला होता. समोरच्या अँगलला चेक केलं जात आहे, त्याची हाईट, तो फ्लाईट. हो, किती उंची आहे किती नाही. यस, सायरन बजाए तो नो बॉल का काउंट कॉल दिया गया. नो बॉल. समोरच्या अँगलने दाखवायचे, समोरच्या अँगलने दाखवा एकदा. येस, इट्स अ नो बॉल. पंचांनी आता शेवटचा कॉल दिला, नो बॉल. आणि तो नो बॉल असल्या कारण नेक्स्ट बॉल फ्रीट. अतुल यादव पहिला लकी ड्रॉचा विनर. अतुल यादव कॅमेरामॅन, अतुल यादव लकी ड्रॉचा पहिला विजेता. नंतर देण्यात येईल त्यांना, ते इथंच आहेत. दुसरा कोण आहे? राम यादव. बाकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू निसटलाय. भाई ये कौन सी बड़ी मिस्टेक कर दी आपने. एवढ्या मोठ्या हाईटचा कमरेच्या वरच्या बॉलला जाऊ दिला असतं, विकेट मिळाली असती, परंतु ती विकेट नाही मिळाली. दुसरा भाग्यवान विजेता नाव आहे श्रेयस पाटील, पाद्रीवाडी. श्रेयस पाटील पाद्रीवाडी आहेत का? श्रेयस भाऊ आलेत का? धावफलकावरती धाबा मागीलच्या 3 चेंडूच्या खेळानंतर जाऊन पोहोचल्यात त्या 5 भरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टोलावलाय, तठावलाय, अडवलंय. खूप चांगली फिल्डिंग. पियुषने चेंडू अडवला, अडवत असताना सांगितलं फक्त एकच धाव मिळणार. काव्या पाटील नेक्स्ट विनर. काव्या पाटील. व्हेअर इज काव्या? काव्या इज देअर. चला या काव्या आपण मंचावरती. साईश गबस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती तयार. त्यांच्या समोर राम गाडीगावकर. ओ वन्स अगेन वन मोर फ्लाइट, नो बॉल.
नो बॉल. शर्वरी पाटील. शर्वरी पाटील नेक्स्ट विनर. नो बॉल नंतर पुढचा बॉल फ्री हिट सुद्धा असणार आहे. दोन्ही संघ सांगतायत आमची स्थिती थोडी चांगली नाही आहे, बॅड फॉर्ममध्ये आम्ही चाललो आहे, बॅड फॉर्ममधून आपण चाललो आहे, आम्हाला इथं काहीतरी चांगलं करायचं आहे. आता त्या कमिटमेंटला ते कशी सार्थ कामगिरी करतात ते आपण पाहणार. तुर्तास 9 स्टारसाठी तरी आनंदाची बाब आहे, कारण एका मागोमाग एक धाव बक्षीस स्वरूपाने येते. नेक्स्ट विनर कोण आहे? संदीप पाटील JKCC. नाही मिळत, चला दुसरा येऊ द्यात. संदीप पाटील आहेत तर या. सगळे म्हणतात तुम्ही नाही म्हणून. एक चांगली बाब, आमचे सर्व खेळणारे संघ एका एका स्टँडमध्ये जाऊन बसा. ऑन साईडला यावेळेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. फ्री हिट होता का? नव्हतं, फ्री हिट होता ना विवेकजी? फ्री हिट होतं. लक्षात नाही राहिलं. स्वाभाविक आहे, अंडरआर्म क्रिकेटमध्ये फ्री हिट मोस्ट ऑफ टाइम नसतो. राम या
check, 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 check. Hello, hello, hello. Check, 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 check. Hello, check, check, check. Hello, check, check, check. Hello, check, check, check. Hello, check, 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 check. Hello, check, check. चला वेलकम बॅक. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने आलेलो आहोत. सामन्याला सुरुवात झाली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. अडवत असताना एक धाव मात्र केतन पटावलेने कंप्लीट केली आहे. फुलपाड्याचा गेल मैदानाच्या आतमध्ये. फुलपाड्यामध्ये अनेक सारे खेळाडू आहेत. गेल, रसेल, बकासूर अशी भरपूर सारी नावं आहेत. त्यामधला केतन पटावले बारोंडा 11 कडून खेळण्यासाठी आला. रोहितच्या हातामध्ये चेंडू आहे. रोहितने कंट्रोलमध्ये चेंडूला हाताळलं. साईज गवसने एकदा धावून कंप्लीट केली. पहिल्या षटकाचा खेळ आहे. 43 धावांचा पाठलाग आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी विद्युत पुरवठा 44 धावांचा पाठलाग आहे. वाढवतो एक धाव. त्या 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. त्यामधला बंटी गवस बाद झाल्यात. केतन ठनाठन चौकार आला. 4 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आला हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावरती आहेत. 44चा पाठलाग, 44चा बचाव आपण बघतोय. थोड्या वेळासाठी माईकची वायर थोडीशी कट झाली त्याने, त्यामुळे आपल्यापर्यंत आवाज येत नव्हता. त्याबद्दल सर्व क्रीडा रसिकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं. पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे ती माईकची व्यवस्था आणि त्यामुळे मॅचकडे पुन्हा एकदा वळत असताना साईज गबस त्याच्यासमोर हेमंत गाडीगावकर. चेंडूला सोडण्याचा प्रयत्न, पण पायावरती जाऊन चेंडू आदळलाय आणि पहिला चेंडू येतो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब, अर्नाळा बिग बॅश लीग 2026. आमचे स्पॉन्सर्स ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट, मंथन रिसॉर्ट, मॅग्नम रिसॉर्ट, LD रिसॉर्ट, मानस रिसॉर्ट, ओशियन व्ह्यू कॅफे, नॅस इव्हेंट, द सी कॉस्ट कॅफे. समोर डाऊन द ग्राउंड चेंडू निघून गेलाय. टपली लगावत असताना 1-2 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. JKCC चषक, JKCC अर्नाळा बिग बॅश लीग आणि या बिग बॅश लीगचा दिवस दुसरा. या दुसऱ्या दिवसातील चालू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना. यानंतर झालेल्या सामन्याचा सुद्धा टॉस झालाय, त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. यावेळेला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, अजून एक दमदार चौकार. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर लगातार 2 चेंडू 2 चौकार. तिसऱ्या चौकारासाठी बक्षीस होतं, गमावलंय. कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी यांच्या स्मरणार्थ 2000 SSC बॅच यांच्याकडून 500 रुपये आहेत. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, त्याच्यासाठी ते गमावलेले आहेत. केतन पटावले स्ट्राईक हिंटवरती आलाय.
चॅलेंजिंग ओव्हरमध्ये हेमंत गाडीगावकर यांच्यासमोर बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे. कोण याच्यामध्ये बाजी मारणार? हेमंत ओ नो +1 2 धावा मिळतील. दोन धावा मिळाल्यानंतर नेक्स्ट बॉल फ्री हिटच्या बॉलवर यावेळेला काय थोडक्यात बचावलाय, थोडक्यात हुकलाय. चेंडू सीमारेषेजवळ थांबलाय. एक धाव मात्र आली. धावफलक किती धावा आहेत? 21 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. या चेंडूवरती किती धावा, त्यानंतर किती धावा प्लस मायनस. प्लसमध्येच असणार कारण 2 चौकार ऑलरेडी लागलेले आहेत. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू आहे. आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. 21 झाल्यात. 2 धावा प्लस होत आहेत, त्यामुळे 23 धावा. आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 21. नंदकुमार गरज सरपंच साहेब अर्नाळा यांच्याकडून विशेष सहकार्य. सतीशजी तांडेल उपसरपंच अर्नाळा यांच्याकडून विशेष सहकार्य. देवराजी पाटील यांच्याकडून विशेष सहकार्य. सचिनजी पाटील गांजा ग्रुप यांच्याकडून विशेष सहकार्य. आदरणीय नगरसेवक सदानंददादा पाटील यांच्याकडून विशेष सहकार्य. दशरथदादा पाटील समाजसेवक यांच्याकडून विशेष सहकार्य. विनयजी पाटील यांच्याकडून विशेष सहकार्य. संदीप वझे, स्वप्नीलजी कवळी नगरसेवक. डॉमिनिक रुमाव नगरसेवक. रंजना तळेकर मॅडम नगरसेविका. ज्योती मात्रे मॅडम नगरसेविका. त्यानंतर दिलीप भोईर दर्पण वझे. अनिल वाघ दर्पण पाटील. हर्षद पाटील. नंदकुमार पाटील. राधाकृष्ण हॉटेल. प्रभाकर फार्म हाऊस. ब्ल्यू वेव रिसॉर्ट. ओम साई मोटर्स चे ओनर सुनीलजी गुप्ता या सगळ्यांकडून विशेष सहकार्य लाभलंय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. चेंडूला गॅप मधून पाठवलंय. केतन बटावल्यासाठी आशुतोष डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. आशू फक्त हात तिथून बाजूला घे, त्याचा भार पडतोय. आमच्या बॅरिकेड्सवरून हात थोडे बाजूला घ्यायचे आहेत. बॅनर्स पासून थोडे लांब व्हा. चौकार आला. 4 धावा आला. 4 धावाने धावफलक 28 वरती जाऊन पोहोचलाय. 28 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा वाईट. समजायला मार्ग नाहीये मैदानात घडतंय तरी काय. 44 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा अशी स्थिती आहे, तर मग धावा किती हव्यात बचावासाठी. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 29 धावा धावफलक करतात. अजूनही 15 धावांची गरज आहे. 15 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 10 डिलिव्हरीज. मॅच आवाक्यामध्ये. गेल झालाय फेल या चेंडूवरती. चौकाराचा बॉल तिथं आली आहे सिंगल. आता बॅटकट लागल्यानंतर गंभीरला विवेकला विचारून सुद्धा काय होणार आहे. सिंगल ती सिंगल आहे. वाईट होता की नाही हा वेगळा प्रश्न. यानंतर होणारी मॅच JSM विपक्ष प्ले बॉयज. JSM बॅटिंग करायची आहे. प्ले बॉयजला नाही JSM ला फिल्डिंग करायची आहे. प्ले बॉयजला बॅटिंग करायची आहे. यानंतरची मॅच महत्वाची आहे. मोठी मॅच आहे. त्या अगोदरची मॅच 44 धावांचा जर पाठलाग झाला तर विक्रम होईल JKCC अर्नाळा बिग बॅश लीग मध्ये. या 4थ्या पर्वामध्ये 44च्या पाठलागाचा. पण तो विक्रम होण्यापासून काही 9 स्टार थांबवेल का. केतन पाटावले समोर. प्रवीण पुन्हा एकदा. अजून एक चेंडू मिस. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणाऱ्या चेंडूला दिशा देत असताना वारंवार चूक होतीये. आणि ती चूक होत असताना ती घोडचूक नाही होणार याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुर्तास 5 चेंडूचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. साईज गबस. त्याला चौकाराची लागली हवस. बघूयात काय करतोय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. फेकी वेगाने रनआउटच्या रूपाने कडी बाद. गॉन. जुना तोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना तोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. सामना थोडासा कठीण आता बनत चाललाय. विकेट आली आहे. धावची चोरपणे गडी बाद झालाय.
नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रतीक केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रतीक स्ट्राईक हँडवरती असणार का? अमोल यांच्या समोर प्रतीक. चेंडूचा खेळ आता बाकी आहे फक्त 6 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 12 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. मोहित 12 धावा केल्यामुळे विजय प्राप्त होणार नाही बारुंडा 11ला, आणि 12 धावा वाचवल्याशिवाय विजय प्राप्त होणार नाही 9 स्टारला. फ्रंट फुटवरती आले, फक्त दिशा दिली चेंडूला, एका धाव्यासाठी पाठवलं. आली आहे सिंगल धाव कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. केतन बटावडे याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. बघूयात केतन त्या नजरेला किंवा दिलेल्या विश्वासाला कशा प्रकारे साथ ठरवतात. डाऊन द ग्राउंड घेण्याचा प्रयत्न, ऑन साईडला रनआउटची संधी, हातातून चेंडू निसटला. अजून एक चूक झाली, मिस्टेक होताना पाहायला मिळते. 4 चेंडू 10 धावांची गरज. अलोक मेटल अँड SS फर्निचर, स्कायविंड डेकोर प्रायव्हेट लिमिटेड, ओरा एंटरप्राइजेस, आरती डेव्हलपर्स, VB पॉवर सोल्युशन हे आमचे लकी ड्रॉचे स्पॉन्सर आहेत. ओम साई मोटर्स, दिनेश मोटर्स, माधुरी ज्वेलर्स, पाथे बँक, वसई प्रगती कोऑपरेटिव्ह बँक, आर्या एंटरप्राइजेस. थँक्यू सो मच, सगळ्यांचं मनापासून आभार. त्यानंतर जाणार आहोत आपण. येस पंच, काय वाईडसाठी रिव्ह्यू आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला आहे. पंचाने सांगितलं वाईड नाही, पण बॅटिंग करणाऱ्या टीमने सांगितलं आम्हाला चेक करायचं आहे. सो तिसऱ्या पंचांना इंटरफेअर करावं लागतं या निर्णयामध्ये. वाईड आहे की नाही ते पाहिलं जाईल. संदीपजी वाडान मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेत. विनोदजी कोळी यांच्या स्मरणार्थ SSC 2000 बॅच त्यांच्याकडून ते लगातार 3 चौकार आणि 3 विकेटसाठी 500 रुपये आहेतच आहेत. त्या व्यतिरिक्त सायकल सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. LD रिसॉर्ट यांच्याकडून सायकल आहे. रंजनदादा पाटील यांच्याकडून सायकल आहे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जयू स्पोर्ट्स, नमो स्पोर्ट्स, एकता स्पोर्ट्स, राजन स्पोर्ट्स, इंडियन स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फॉर चेंज, एस्पोसी यांचं सगळ्यांचं मनापासून आभार. आणि त्यानंतर विशेष आभार आमच्या या मैदानावरील झगमगाट करणाऱ्या संपूर्ण टीमचं, खास करून रानोबा इव्हेंट्स, मयू भोईर, सी लाईट, चेतन कदम, DJ हर्षद या सगळ्यांचा मनापासून आभार. सत्यप मंडप डेकोरेटर्स त्यांचं मनापासून आभार. परेश अशोक दहीबावकर, येस इट्स अ डॉट बॉल. डी पाटील लाईट्स, दीपेशजी पाटील. त्यानंतर डॉक्टर DJ गालवणकर, विद्या मंदिर, अर्नाळा. आपणा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे, आपण दिलेल्या देणगीमुळे, योगदानामुळे या स्पर्धेचं स्वरूप भव्य, दिव्य आणि लक्षवेधी म्हणून राहिले. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला प्रतीक मिहिर घाग मैदानाच्या आतमध्ये येतोय. शूट, कट अँड देन रेडी, हीच आहे मिहिर घागची कहाणी. यावेळेला आता कट शॉट करत असताना या साऱ्या बाबींना कशा प्रकारे धाबांची लयलूट करतोय मिहिर, पाहूयात. 34 धावा धावपल करतेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लाडवणार, फेकी गेली आहे, तोपर्यंत फलंदाज बाद. आशुतोष डोंगरेचा कॉल आला, बक्षीस लगावण्याचा प्रयत्न केला, कॉल कनेक्ट होण्या अगोदर विकेट. सुखली सोन्याची रे सुखली सोन्याची, सो मच. तेजी कांबळी आपलं मनपूर्वक आभार. गांजा ग्रुप संदीपजी, सचिनजी पाटील आपलं मनपूर्वक आभार. केतन समोर अमोलने लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला हाताळल्या, आली वाईड. बघा 44 धावा मोठ्या नव्हत्या. ज्या पद्धतीने सुरुवातीला 2-3 षटकामध्ये बॅटिंग झाली आहे त्याला बघता 44चा पाठलाग होण्या योग्य होता. 6-12ची इक्वेशन होण्यासारखी होती, कारण त्या अगोदर तुम्ही 12च्या पेक्षा जास्त सरासरी धावा बनवलेल्या होतात. पुन्हा एकदा वाईट. गेलने विचार केला आता ओरामसारखं उभा राहावं जेणेकरून वाईट मिळावे, धावा बनाव्या. इक्वेशन कुठे येऊन थांबले. 36 अजूनही 8 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट. 7 धाब्यांची गरज आहे. अमोल सुद्धा कंटाळला आता बॉल टाकायला, एवढे वाईट यायला लागल्यात. उजव्या एसटीच्या बाहेर अजून एक वाईट. पीछे तो पीछे से, आगे तो आगे से, दोनों तरफ से वाईट आहे. 1 मध्ये 6. कर्णधार विचार करत असणार आहेत 44 धावा मारून जर का अशी स्थिती असेल तर धावा बनवायच्या तरी किती. पुन्हा एकदा पण यावेळेला स्टंपवरती अमोलने कंटाळून आता स्टंप उखडलेत. फलंदाज बाद. मैदाना बाहेर जावं लागेल केतनला. हार्ड लक टीम बारुंडा 11
खूप खूप अभिनंदन. 9 स्टार. बारूंडा 11 हार्ड लक. अभिनंदन 9 स्टार. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आता झालेला मॅचचा खेळाडूचं नाव आहे हेमंत घाडीगावकर. ठरतोय सामनावीराचा मानकरी. चला JSM आणि प्ले बॉयज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. JSM फिल्डिंग आहे आपली. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्रदीप, जय, प्रतीक, भावेश, आशू, तन्मय, राहुल, अमोघ, निखिल सगळे खेळाडू आलेले आहेत. लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा. हेमंत गाडीगावकर आपण मंचावरती यायचे. हेमंतच्या चेहऱ्यावरचे स्माईल त्याचा थकवा सांगून जातो. 44 मी इथं 44 मध्ये अशी स्थिती आहे. पुढे काय होणार. कधी धाबा जास्त असले की अशा प्रकारचा बाज होतो. बघा ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचा व्ह्यू. प्रभाकर फार्म हाऊस. स्पोर्ट्स फॉर चेंज. हॅलो.